नमस्कार, जय शंकर दत्तगुरु. मी डॉक्टर सवश्मिनी जितेंद्र काळे. दिनांक 14 मे 2025 रोजी होणारं गुरुभ्रमण हे तुमच्या राशीला 12 राशींना काय फळ देणार आहे हे मी या ठिकाणी सांगणार आहे. परंतु त्यापूर्वी मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते की हे गुरुभ्रमण फक्त ढोबळमानाने सांगितलं जाणार आहे. तुमच्या कुंडलीतलं परिपूर्ण राशीफल जर तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्हाला महादशा, अंतर्दशा, प्रत्यंतरदशा आणि तुमच्या कुंडलीतल्या बाकीच्या ग्रहांची सुद्धा बलवत्ता काय परिस्थिती दाखवते यानुसार तुम्हाला परिपूर्ण मार्गदर्शन केलं जाईल. गुरुग्रह हा आपल्याला संरक्षण देत असतो. गुरुग्रह हा आपल्याला ज्ञान देणारा आहे. आपल्याला उत्तम आशीर्वाद देण्यासाठी गुरुची बलवत्ता पाहिली जाते. त्यासोबतच आयुष्यातले कुठलेही मोठे निर्णय घेण्यासाठी गुरुचं बळ असणं तितकंच गरजेचं असतं. आपण जे काही राशी भ्रमणावर राशीफल ऐकणार आहोत हे राशीफल चंद्रकुंडलीच्या माध्यमातून सांगण्यात येणार आहे आणि हे राशीफल ढोबळमानाने असणार हे मात्र लक्षात ठेवा. ज्यांच्या कुंडलीमध्ये मीन आणि धनु राशीचं गुरु आहे, मीन आणि धनु राशीचा गुरु आहे त्यांना गुरुभ्रमण नक्कीच लाभदायक ठरेल. त्यासोबतच ज्यांच्या कुंडलीमध्ये गुरु कर्क राशीमधनं भ्रमण करतो, कर्क रास ही गुरुची उच्च रास आहे, गुरुची आवडीची रास आहे आणि कर्केचा गुरु ज्यांचा आहे त्यांना सुद्धा गुरुभ्रमणाचा विशेष लाभ नक्कीच होणार आहे. मेष राशीपासून आपण सुरुवात करत आहोत. तसं बघायला गेलं तर मेष राशीला 29 मार्च पासून साडेसाती सुरू झाली आहे. त्यामुळे कुठेतरी परीक्षेचा हा काळ तुम्हाला पास करत असताना गुरुची बलवत्ता असणं तितकंच गरजेचं असेल. मेष राशीला गुरुभ्रमण येतं 3ऱ्या भावातून, म्हणजेच मेष राशीसाठी गुरु आहे 3रा आणि ह्या 3ऱ्या गुरुची दृष्टी सप्तम, नवम आणि लाभस्थानावर येते. थोडक्यात हे तीनही स्थान तुम्हाला तुमच्या येणाऱ्या अडीअडचणींना उत्तम पद्धतीने मदत करण्यासाठी आली आहेत असं समजा. परंतु या ठिकाणी एक लक्षात घ्या, मुळातच मेष राशी अग्नितत्वाची रास आहे. मेष राशीची व्यक्ती ही संतापी, शीघ्रकोपी आणि अति आत्मविश्वासू असते. शनी महाराजांच्या या साडेसातीमध्ये तुम्हाला संयम आणि शांतता ह्या 2 गोष्टी बाळगणं तितकंच गरजेचं असेल. त्यातही तृतीय भावातला गुरु हा तुम्हाला कुठेतरी उगाचच ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये नेऊ शकतो. त्यामुळे निर्णय घेताना, बोलताना, वाचा वाणी याच्यावर थोडंसं बंधन असावं. कर्मावर थोडासा विचार करून कृती करावी इतकं सांगणारं हे गुरुभ्रमण आहे. आणि अधिक दृष्ट्या पाहिलं, लाभदायक दृष्ट्या पाहिलं तर तुमच्याकडनं उत्तम आध्यात्मिक प्रगती होऊ शकते. तुमच्याकडनं तीर्थक्षेत्राचे प्रवास नक्कीच होऊ शकता. भावंडांमध्ये असणारे मतभेद नक्कीच दूर होतील. घरामध्ये आनंदी वातावरण राहील. कुठेतरी तुम्हाला उत्तम संधी सुद्धा प्राप्त होईल. नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल त्याला सुद्धा तुम्हाला उत्तम लाभ मिळेल. प्रसिद्धीचे योग आहेत. सोशल मीडिया, इंटरनेटच्या माध्यमातून तुम्हाला उत्तम लाभ प्राप्त होणार आहे. परंतु कुठलंही काम करताना स्वजबाबदारीने करा. इतरांवर भरोसा ठेवून, इतरांवर डिपेंड राहून तुम्ही कुठलेही निर्णय घेऊ नका. स्वजबाबदारीने, स्वकर्तृत्वाने तुम्हाला जर तुम्ही मेहनत केली तर हे गुरुभ्रमण तुम्हाला नक्कीच फलदायी ठरणार आहे. मेष राशीच्या लोकांना उपाय म्हणून त्यांनी नित्य नियमाने हनुमान चालीसा तर पठण करायचंच आहे. कारण शनी महाराजांची साडेसाती मेष राशीला सुरू झाली आहे आणि त्यासोबत गुरुची मिळणारी ही उत्तम बलवत्ता ही तुम्हाला दुग्ध शर्करा योग म्हटलं तरीही चालेल. कष्ट आहेत परंतु त्या कष्टाला महाराजांचे, गुरुग्रहाचे उत्तम आशीर्वाद सुद्धा लाभणार आहे. म्हणून दर गुरुवारी अन्नदान अवश्य करा. दर गुरुवारी दत्त मंदिरामध्ये शुद्ध तुपाचा दिवा अवश्य लावा आणि हळदीचं पाणी उपाची पोटी प्यायला सुरुवात करा. गुरुचं हे भ्रमण 3ऱ्या घरातून मेष राशीला होणारं हे गुरुचं भ्रमण उत्तम फलदायी ठरो. गुरुची परिपूर्ण कृपा लाभो हीच गुरुग्रहाच्या चरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट मध्ये जय शंकर लिहायला विसरू नका. जय शंकर दत्तगुरु.